आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय. आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसल्यात आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून एक सांगेल की ज्या आमच्या भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात तिथं जे सेंट्रल किचन पद्धत लागू केली, जसं की एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते 70-80 किलोमीटर लांब घेऊन जाणार आणि त्यामुळे ते जेवण खराब होतं, त्यामुळे विष बाधा होते. आणि विद्यार्थी आत्ताच एक गोष्ट झाली गडचिरोलीमध्ये, कारण आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये बेडची सुविधा नाही आहे, पिण्याचं पाणी देखील नाही आहे. त्याच कारणामुळे गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांनी झोपेत असताना त्यांना मण्यार सापाने दंश करून 3 विद्यार्थी मेले आणि 3 विद्यार्थी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. तर आमची मागणी अशी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ॲटलिस्ट 1 कोटीची तरी मदत करा आणि ह्या सरकारने त्यांची मदत 4 लाखांवर मोजलेली आहे. तसंच आमचं त्यांना एक म्हणजे मागणं आहे की ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थिनी असतात, तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत. मांजरी, कोंढवा और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते वो पढ़ने के लिए टाइम ही नहीं रहता क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू. 35 एज तक भी हम म्हणजे आम्ही जरी आम्हाला 35 वर्षासाठी पण 35 वर्षापर्यंत जरी दिलं तरी ठीक है. 35 ईयर्स तक हॉस्टल मिलना चाहिए. 35 ईयर्स हो जाएगा तो खुश हो जाओगी? वैसे तो हमें ये एज की लिमिट है वो ही नहीं चाहिए, लेकिन ये सरकार है वो तो आपको भी पता है, लेकिन हम ये चाहते कम से कम ये 35 एज तक भी आ पाए, इसलिए मैंने ऐसे बोला. लेकिन हम मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने आप मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ. आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले आणि आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथं यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार, खासदार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. आमदार महोदय आणि खासदार महोदयाच्या सूचनेनुसार आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026 शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार, खासदार यांच्या सूचनेनुसार, चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. अतिशय महत्वाचा विषय होता, हाच गांभीर्याने घ्यायचा होता. याकरिताच आमच्या सर्व आमदार, खासदार,
यांच्याशी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना वयाची अट राहणार नाही, ती अट रद्द केली, शिथिल करण्यात आली. एवढ्याच प्रकारचा विषय.